सुकवायची पण गरज नाही, इथून घेऊन डायरेक्ट तुम्ही, ह्या महागच असतात नेहमी, या दोन्ही इंडियन दालचिनी आहे, राजापुरीच खोबरं म्हणतात. ती वापरायची की नाही तुमच्यावर आहे. कर्नाटकची संकेश्वरी आहे, मिरच्यांचे रेट वाढलेले जाणवत आहेत. ही पण तिकडचीच आहे आणि ही पण तिकडचीच आहे. तुम्ही जर कधी रेल्वेने प्रवास केला असेल तुम्हाला माहिती असेल, आटावरची कोल्हापूरची 23 प्रकारचे गरम मसाले याच्यामध्ये तुम्हाला मिळतील. जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही बनवून घेऊ शकता, जास्त सुकवायची गरज नाही. बघा लवंगी आणि पटना सेम रेटमध्येच असतात. तुम्हाला जर मसाला बनवायचा असेल तर तुम्हाला ही माहिती उपयुक्त होईल. आज आपण एक्सप्लोर करणार आहोत ते कल्याणमधल्या मिरच्यांचं मार्केट. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबाराम फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी आहे कल्याणला, आपल्या पाठीमागे आहे कल्याण स्टेशन, कल्याण वेस्टला आहे मी आता. आज आपण एक्सप्लोर करणार आहोत ते कल्याणमधल्या मिरच्यांचं मार्केट, म्हणजे कल्याणचं मसाला मार्केट, जे की आहे झुंजारराव मार्केटमध्ये. तिकडेच मिरच्यांची दुकान आहेत आणि आजची तारीख आहे 24 फेब्रुवारी 2026. तर आजच्या तारखेला मिरच्यांचे ह्या मार्केटमध्ये काय रेट आहेत ते आपण सर्व जाणून घेणार आहोत. आता मसाल्यांचा सीझन सुरू झालेला आहे, आता होळी आली आहे, 4-5 दिवसात होळी आहे. 2 तारखेला होळी आहे मार्चच्या, 5-6 दिवस बाकी आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे होळीनंतर मग मसाला सीझन एकदम पीकवरती असतो. तर त्याच्या आधीच आपण आता मिरच्यांचे रेट जाणून घेऊया, म्हणजे तुम्हाला जर मसाला बनवायचा असेल तर तुम्हाला ही माहिती उपयुक्त होऊन जाईल. तर चला आता आपण जाऊया झुंजारराव मार्केटमध्ये. आणि हे मार्केटला मी कल्याण स्टेशनला उतरून ठाणा साईडच्या जायला लागेल. तुम्हाला तिकडे लक्ष्मी भाजी मार्केट पण आहे. आता कोणालाही विचारलं तुम्ही तिथे उतरून तर कोणीही तुम्हाला सांगेल झुंजारराव मार्केट कुठे येते. हार्डली 2 ते 3 मिनटं वॉकेबल डिस्टन्सवरती हे मार्केट आहे. हा बघा स्कायवॉक आहे, बघा स्कायवॉकची इथे राईट साईडला गल्ली आहे झुंजारराव मार्केटची. आणि इथे जे सर्व शॉप्स आहेत मिरच्यांचे. चला आता बघूया आजचे रेट काय ते मिरच्यांचे. समोर तुम्हाला मी जसं बोललो कल्याण स्टेशन आहे, तिकडे कल्याण वेस्टला हे मार्केट आहे. हा स्कायवॉक आहे आणि असं इथे बोर्ड आहे बघा, त्या बोर्डपासून इथे आतमध्ये हे मार्केट आहे. इकडे बघा, इकडे आपल्याला दिसलं हार्दिक ट्रेडिंग कंपनी, मिरची आहे तिकडे, मिरच्यांचं शॉप आहे बघा. इकडे आहे लवंगी मिरची, ती तुम्हाला 320 रुपये किलोने मिळणार आहे, डेट काढलेली. आणि ती जर तुम्ही डेटवाली घेतली तर तुम्हाला 280 रुपये किलोने मिळणार आहे. आजचा रेट आहे हा लवंगी मिरचीचा. डेटवाली 280 रुपये किलो, डेट काढलेली 320 रुपये किलो. आणि इकडे पटना मिरची आहे डेटवाली, ती पण 280 रुपये किलो आहे. लवंगी आणि पटना सेम रेटमध्येच असतात, जास्त फरक नसतो यांच्यामध्ये. काय म्हणता बघा, स्वस्तवाली पण मिळेल पण क्वालिटीमध्ये फरक असेल, लो क्वालिटी असेल. आता ही आहे ती चांगली क्वालिटी आहे. आपल्या घरी मसाला बनवायचा तर चांगल्या क्वालिटीची मिरची आहे. आणि मेनली आपल्याला ह्याच मिरच्या लागतात, पटना आणि लवंगी आपल्या मसाल्यामध्ये. आणि इकडे बेडगी मिरची आहे, जी 360 रुपये किलो आहे, डेटवाली आहे. 360 रुपये किलोने आहे तुम्हाला ही बेडगी मिरची. पण सुकलेली बघा, एकदम खडखडीत सुकलेली आहे, खडखडीत सुकलेली आहे. आणि बघा ही पण बेडगी मिरचीच आहे आणि ही 20 रुपये महाग आहे. 360 रुपये आहे, ही 380 रुपये आहे. तसे सांगतं 400 रुपये आहे, पण 380 रुपयाला तुम्हाला 1 किलो मिळेल बेडगी मिरची. आणि ही संकेश्वरी मिरची आहे, जी 380 रुपये किलोने तुम्हाला मिळेल, चांगल्या क्वालिटीची. बघा कमीवाली पाहिजे तर कमीवाली पण मिळेल, 300 रुपयेवाली संकेश्वरी. आणि ही डेट काढलेली कशी कसं काय रेट तरी आता बघा 400 रुपये डेट काढलेली, जास्त फरक नाही, 20 रुपयाचा फरक आहे. डेटवाली घ्या, कचरा निघतो, मेहनत करायला. हो बरोबर आहे, त्यापेक्षा हे डायरेक्ट बिना डेट घेतलेलीच बरी असते. 400 रुपयाने तुम्हाला मिळतं तर ही घेतलं चांगलं आहे. आणि बघा मिरची चांगली सुकलेली आहे, ही बघा कळतंय लगेच बघा, खडखडीत, जास्त सुकवायची गरज नाही. बघा बघा दाखवतोय. आणि ही 700 रुपये बोलले ना, काश्मीरी मिरची आहे 700 रुपये किलोची. लो क्वालिटीची पाहिजे तर 600 रुपयात पण तुम्हाला मिळेल. याचे मिरच्यांचे भाव आहेत. आणि सध्या काय झालं, यावर्षी पीक कमी असल्यामुळे आता सांगते जरा भाव वाढलेत. म्हणजे आपण बघा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आपण आलो होतो तेव्हा भाव जरा कमी होते, पण आता थोडेसे भाव वाढलेले आहेत बघा. आणि ते दादा सांगतात की आता घेतलं तर काय नुकसान नाही, बेस्ट भाव त्यांनी सांगितलेला आहे आपल्याला आजच्या तारखेचा. इकडे डंका वगैरे काय नाही, म्हणजे इथून तुम्हाला कुठून काय मिळणार नाही. हे तुम्हाला सर्व माल देतील. मिरच्या 2 किलो आणि 1.5 किलोचा गरम मसाला, बरोबर ना. तिखट गरम पाहिजे तुम्हाला बोलायचं, हां खाता कोणी कमी तिखट खाता ते तुमचा विषय. ओके, हां जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही बनवून घेऊ शकता, तुमच्या इथे कस्टमाइज करून घेऊ शकता. आणि त्यांच्या हिशोबाने दिलं तर 1350 रुपयामध्ये 3.5 किलो मसाला होऊन जाईल. ते बरोबर 1.5 किलो तुम्हाला बाकीचं इतर मटेरियल देतील, गरम मसाला वगैरे. मिरच्या 2 किलो असतील. आणि धने कसे आहेत दादा? हे जुने इंदोरी आहेत की नवीन आहेत?
मसाल्याला हे चांगले आहेत. हे गावठी धने हे कसे किलो? हे बघा 160 रुपये. बघा हे धने चांगले आहेत म्हणतात मसाल्यासाठी, 160 रुपये किलो. आणि हे वाले कसे आहेत? हे नवीन आहेत ना, हे नवीन इंदोरी धने 240 रुपये किलो, पण मसाल्यासाठी हेच धने वापरले जातात 160 रुपये किलोवाले. आणि हे सेलमवाले हळकुंड कसं आहे? 300. आणि राजापूरचं बघा, राजापूरचं 250 रुपये आणि सेलमवाला 300 रुपये किलो. हे हळकुंडाचा रेट आहे. आणि इकडे तुम्हाला मिरची घ्यायची आहे. आणि हे सर्व गरम मसाल्यांचं पॅकेट तुम्हाला रेडीमध्ये पण मिळेल प्रमाणाप्रमाणे. 23 मसाले त्याच्यामध्ये, पाव किलोचे आहे. 240 रुपयाला पाव किलो मिळेल तुम्हाला हे गरम मसाल्याचं पॅकेट. आणि आता किलोमध्ये तुम्ही किती वापरायचं ते तुम्ही ठरवायचं आहे. बघा सगळे दालचिनी आहे, लवंग आहे, सगळे 23 प्रकारचे गरम मसाले याच्यामध्ये तुम्हाला मिळतील. खडे मसाले किती? 24-25 असेल बघा 24-25 पण असतात म्हणतात. त्यामध्ये तुम्हाला मसाल्यामध्ये 2 वस्तू वेगळी भेटतो. कोणती? पॅकेट देणार. कोणती वस्तू असते ती? हे आपला खडा हळद. ओके. बघा हळद आणि हिंग याच्यामध्ये नसते, बाकी सगळे मसाले याच्यामध्ये. हे बघा 240 रुपयाला पाव किलो आहे. आता तुम्हाला किलोमध्ये 2 पॅकेट जरी टाकावी लागतील असा माझा अंदाज आहे. बाकी तुमच्यावरती आहे तुम्ही कसं वापरता ते. बघा असं रेडी पण गरम मसाले मिळतात. आणि आता इकडे आपण दुसऱ्या दुकानामध्ये शहा सीपी बघा हे दुकान आहे. इथे पण मिरच्या आहेत. सर्व झुंजारराव मार्केटच आहे. इकडेच आपण फिरतोय. आणि इकडे दिसते आपल्याला पटना मिरची. कशी आहे दादा ही? नंदुरबारची 260 रुपये. पटनाच आहे ना? बघा नंदुरबारची आहे ही, डेटवाली आहे. कशी? 260 रुपये. नंदुरबार गावची. बघा नंदुरबारची मिरची आहे म्हणून सांगतात दादा. आणि ही डेटवाली आहे 260 रुपये किलो. आणि लवंगी 260 बघा घाटावरची, कोल्हापूरची. बघा कोल्हापूरची ओरिजिनल आहे म्हणून सांगतात दादा. दुकानाचं नाव बघा शहा सीपी. आणि ही पण 260 रुपये किलो आहे, पण डेटवाली. आता डेट काढलेली आहे का? 310. डेट काढलेली घेतली तर 310 रुपये. पटना घ्या किंवा लवंग घ्या, रेट सेमच असतो. आणि इकडे शंकेश्वरी मिरची आहे. आता एकदम अन्नीगिरी ओरिजिनल तर येणार नाही, कारण ओरिजिनल खूप महाग असते. ती 1200-1500 रुपये किलो असते, पण त्यातली सेकंड कॉपी. ती निपाणी संख्याशिली हां. तुम्हाला एप्रिलमध्ये त्याचा भाव 1200. 1200 रुपये असतो. ही आपली सेकंड कॉपी म्हणा. हां आंध्राची आहे शंकेश्वरी. आणि ही कशी आहे दादा? 320. बघा 320 रुपये किलो. डेटवाली आहे. आणि ही डेट काढलेली एक झाली 380. बघा डेट काढलेली 380 रुपये किलो. डेट काढल्यावर रेट वाढणार आहे, पण डेट काढलेलीच बरी पडते घ्यायला. आणि इकडे काश्मीरी मिरची आहे. कशी दादा काश्मीरी? काश्मीरी 500. बघा 500 रुपये किलो काश्मीरी मिरची आहे. त्याच्यात पण बऱ्याच व्हरायटीज असतात, क्वालिटीज असतात. एक कर्नाटकची आहे, कर्नाटक. आणि ही कर्नाटक हुबळीची ही काश्मीरी मिरची आहे. अन्नीगिरी म्हणतो ना आपण ती. आता अन्नीगिरी स्टेशन आहे. तुम्ही जर कधी रेल्वेने प्रवास केला असेल तुम्हाला माहिती असेल, अन्नीगिरी स्टेशन लागतं, म्हणजे गाव आहे अन्नीगिरी. आणि तिकडची ही मिरची आहे, ती 500 रुपये किलोने. बघा ही बेडगी आहे. कशी बोलले? बघा 340 रुपये किलो बेडगी मिरची आहे. या देटवाले आहेत बेडगी मिरची. आणि ही देठ काढलेली? डेट काढली 380. बघा 380 रुपये देठ काढलेली. 40 रुपयाचा फरक आहे मिरच्यांचे रेट. आणि धने कसे दादा? धने 140, 160, 180. हे धाणी 240 धाणी बोलतो. बघा हे इंदोरी नवीनवाले दाणे हे 240 रुपये किलो. हे जुनेवाले ते 180 रुपये किलो. क्वालिटीवर फरक आहे. आणि आपल्याला मसालामध्ये वापरायचा तो हा आहे तो 160 रुपये किलोवाला. आणि याची दुसरी क्वालिटी पण आहे जी आहे ते 140 रुपये किलो धने. बघा मिरची आणि धने हे जास्त लागतात आपल्याला मसाल्यामध्ये. आणि इकडे जे हळकुंड आहे ते आपल्या सांगलीच आहे. बघा त्याने सांगितलेलं आहे सांगली गावचं आहे. जे तुम्हाला 240 रुपये किलोने मिळेल हळकुंड. आणि हे सेलमवाला ज्याने अजून उघडलेलं नाही आहे हे 280 म्हणले ना. बघा 280 रुपये किलोने मिळणार, अजून उघडलेलं नाही. पॅक्ट आहे. तामिळनाडूच्या सेलमचे हळकुंड आलेलं आहे. हे आहे ते आपल्या सांगलीच आहे. 240 रुपये किलो मी तुम्हाला मिळेल. इकडे बघा ही दालचिनी आहे. ही व्हिएतनामची दालचिनी आहे. ही कशी किलो आहे? म्हणजे 100 ग्रॅम कशी आहे? 360 रुपयाला 100 ग्रॅम, म्हणजे 3600 रुपये किलो. तर किलो घेतले तर अजून रेट कमी होईल, पण 100 ग्रॅमचा रेट आहे 360 रुपये. हे बघा इकडे ही दालचिनी आहे ती पण व्हिएतनामचीच आहे. तर ही पण तिकडचीच आहे आणि ही पण तिकडचीच आहे. पण ही 4500 रुपये किलोवाली, म्हणजे 450 रुपयाला 100 ग्रॅम. दालचिनीमध्ये पण फरक असतो. ऑइलचं ना? ओके. याच्यात जास्त असणार ना ऑइल कंटेंट? त्याने सांगितलं ऑइल कंटेंटवर डिपेंड असतं आणि याच्यात जास्त असणार ऑइल, म्हणून ही महाग आहे. आणि ही बघा ही सिगरेटची दालचिनी आहे. म्हणजे सिगरेट दालचिनी आहे. सिगरेटसारखी दिसते म्हणून त्याला सिगरेट दालचिनी म्हणतात. आणि ही बघा ही 480 रुपये 100 ग्रॅम आहे. आणि ही पण तिकडची व्हिएतनामचीच ना? आणि ही पण व्हिएतनामचीच आहे सिगरेट दालचिनी.
आणि आपण कल्याणच्या मिरची मार्केटमध्ये फिरतो आहे. जिंजारराव मार्केट आहे कल्याणचं, स्टेशनच्या बाजूच असलेलं. आणि मिरच्यांचे रेट वाढलेले जाणवत आहेत. कारण जी मिरची 200-220 रुपये किलो होती नोव्हेंबर डिसेंबरमध्ये, ती आता 260-280 रुपये किलो झालेली आहे. पटना लवंगी मिरची. चला तर अजून 1-2 दुकानं बघूया काय रेट आहे तिकडे. रेटमध्ये जास्त फरक तर नसणार आहे, तरी पण बघूया. आता आलोच तिथे तर ती पण दुकानं एक्सप्लोर करूया मिरच्यांची. इकडे लवंगी मिरची आहे ती 280 रुपये किलो आहे. देठवाली आहे ना बघा, इथे रेटच बघा. हे देठवाली आणि ही देठ काढलेली, एवढा फरक आहे. तर पांडीचा रेट बघा काय आहे, बेडकीचा रेट बघा, शंकेश्वरी बघा, काश्मीरी बघा, रेट बघून घ्या. आणि ही आपली बेडगी आहे, ही तुमची कशी म्हणाले होते 440 रुपये देठवाली. आणि बघा 500 रुपये देठ काढलेली असेल तर. आणि ही पटना आहे जी आपल्याला 280 रुपये किलो. पटना आणि लवंगीचा रेटमध्ये काहीच फरक नसतो, दोन्हींचा रेट सेम असतो. आणि 2च मिरच्या जास्त लागतात आपल्याला मसाल्यामध्ये मेनली. आणि ही देठवाली आहे 280 रुपये किलो, 340 रुपये देठ काढली तर. बघा ही देठ काढली तर. आणि इकडे आहे ते आपली शंकेश्वरी आहे. आता ही कुठली क्वालिटीची आहे शंकेश्वरी, कुठली आहे बघा. ही कर्नाटकची शंकेश्वरी आहे, म्हणजे ओरिजिनल शंकेश्वरी नाही आहे ती. तुम्हाला आता सांगितलं तसं मार्च एप्रिलमध्येच येईल. आणि तिचा रेट मात्र 1200-1400 रुपये किलो असतो. आता ह्याचा रेट किती आहे बघा, 360 रुपये किलो शंकेश्वरीचा. आणि देठ काढले तर 420 रुपये किलो. आणि तिकडे आहे ती काश्मीरी आहे, जिचा 560 रुपये रेट आहे देठवाली. आणि देठ काढले तर 620 रुपये किलो. आणि आत्तापर्यंत आपल्याला रेशीम पट्टा कुठल्याच दुकानात दिसली नव्हती, पण ह्या दुकानात आहे, जी आहे 560 रुपये किलो. आता ही वापरायची की नाही तुमच्यावर आहे, कारण ह्याने मसाला फक्त जाड होतो, थोडा थिक होतो, एवढाच फरक होतो. बाकी चवीला वगैरे काही फरक पडत नाही यामध्ये मिरचीने. फक्त मसाला तुम्हाला जरा जाड करायचा असेल, घट्ट करायचा असेल तर तुम्हाला हा रेशीम पट्टा मिरची वापरायची असते. अशा मिरची आहेत, मिरच्यांचे रेट आहेत. आणि हे दुकान आहे श्री ओधव कृपा ट्रेडिंग बघा. अशा तुम्हाला मिरच्या मिळतील, देठवाल्या पण आणि बिगर देठवाल्या पण. इकडे धने आहेत, कसे आहेत दादा? 280 रुपये किलो बघा. हे ओरिजिनल इंदोरी नवीनवाले धने 280 रुपये किलो. आणि मसाल्यामध्ये वापरायचे धने हे आहेत, ते कसे 200 रुपये. हे 200 रुपये किलो. तर तुम्ही मसाले घ्यायला आलात, तुम्हाला किती लागणार आहे मसाला मिरच्या, त्याच्यावरनं तुमचे धने पण ठरतील किती पाहिजे. आणि ही सेलमवाली हळद कशी बघा, 280 रुपये किलो ही सेलमवाली हळद आहे. एकच क्वालिटी आहे ना हळदची, एकच क्वालिटी. राजापुरी चालतच नाही जास्त बघा, सांगता राजापुरी जास्त चालत नाही, कमी चालते. इकडे खोबरं आहे, हे राजापुरीच खोबरं म्हणतात साऊथचं. हे 360 रुपये किलो आहे. आणि हे 380 रुपये किलो. 25 से 50 नाव सांगा जरा. बघा हे ऑइलीवालं चांगल्या क्वालिटीचं 380 रुपये किलो. हे 360 रुपये किलो. 8 रुपयाची पाव किलो. बघा इकडे दालचिनी आहे, ती तुम्हाला इंडियन दालचिनी हे 160 रुपयाला पाव किलो मिळेल. आणि ही 220 रुपयाला पाव किलो मिळेल दालचिनी. या दोन्ही इंडियन दालचिनी आहे. आणि बघा इथे मायपदरी आहे, जी 260 रुपयाला 100 ग्रॅम मिळेल तुम्हाला. आणि जी जायपत्री कशी मिळेल दादा बघा, 360 रुपये 100 ग्रॅम आहे जायपत्री. बघा 36 रुपये किलो. ह्या महागच असतात नेहमी, पण ह्या मसाल्यामध्ये लागतात, कारण ह्याच्यामुळे चांगला सुगंध येतो मसाला. 5 किलो आणि पोहे किती असे सगळे मसाले मिळतील तुम्हाला, गरम मसाले, खडे मसाले, मिरच्या वगैरे मिळतील तुम्हाला. ओधव कृपा ट्रेडिंग कंपनी इकडे. तर मंडळी असं होतं हे कल्याणचं मिरची मार्केट. मेनली आपण इथे सर्व मिरच्यांचेच रेट चेक केले, कोणकोणत्या मिरच्या होत्या त्या अवेलेबल आणि काय रेटने होत्या त्या. सोबत धने, हळद आणि एक ठिकाणी आपण खोबरं पण बघितलं. आत्ता सध्या मिरच्यांचे रेट बऱ्यापैकी वाढलेले आहेत. आता पुढे जाऊन ते वाढलेलेच राहतील का कमी होतील काय सांगू नाही शकत, कारण प्रॉब्लेम असा होतो आहे की पाऊस कधीही पडतो आहे. आता जसं काल काय काय ठिकाणी पाऊस पडलेला आहे, परवा पण काय काय ठिकाणी पाऊस पडलेला आहे. त्यामुळे सर्वच वस्तूंचे भाव वाढण्याची शक्यता जास्त आहे. कमी होतील शक्यता कमीच आहे, कारण पिकांचं नुकसान होतं आहे. त्याचा आपण पहिल्या दुकानात बघितलं एकदम खडखडीत मिरच्या होत्या, सुकलेल्या. सुकवायची पण गरज नाही, इथून घेऊन डायरेक्ट तुम्ही मसाला बनवायला टाकून शकता. असा त्या मिरच्या सुकलेल्या होत्या, म्हणजे मिरच्यांची क्वालिटी तर चांगली होती. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला ह्या कल्याण मसाला मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.